मतदारसंघ हा एक वेगळी युनियन टेरिटरी होती। त्यामुळे इथल्या शिवसैनिकांना खासदार म्हणून जर मी निवडून आलो असलो तरी माझ्यापर्यंत थेट यायची मुभा तुम्ही सांगता नव्हती। पण या पुढच्या काळामध्ये मात्र मी शब्द देतो की जेव्हा आपल्याला एकत्रितपणे सामोरं जायचंय, ही देशाला टिकवण्याची निवडणूक आहे, ही देशातली लोकशाही टिकवण्याची निवडणूक आहे। कारण परवा एका भारतीय जनता पक्षाच्या नेत्याने अरविंद भाऊ वल्गना केली, ही जबाबदारी तुमच्या सगळ्यात मोठी सांगता। तुम्ही आज जुन्नरकडे या, आंबेगावकडे या, खेडकडे या, शिरूरकडे या, कुठल्याही बाजार समितीच्या बाहेर उभं राहा। जो माझा बळीराजा पिकवतो, शेतात घाम गाळतो ना, त्या बळीराजाच्या ताटात माती कालवण्याचं पाप या भारतीय जनता पक्षाच्या सरकारनं वारंवार केलेलं आहे। कुठल्याही बाजार समितीच्या बाहेर उभा राहिलात तर कशी लाखोली वाहिली जाते हे तुम्हाला बघायला मिळेल। आणि असं असताना भारतीय जनता पक्षाचा एक नेता म्हणाला, काय फरक पडत नाही आम्हाला, हडपसरमध्ये 5,85,000 मतदान। त्यामुळे हडपसर विधानसभा मतदारसंघ हा अतिशय महत्वाचा आहे। हे 5,85,000 मतदानाच्या जोरावर आमचा जुन्नरचा शेतकरी असेल, आमचा आंबेगावचा शेतकरी असेल, आमचा खेडचा शेतकरी असेल, आमचा रोजगाराच्या प्रतीक्षेत असणारा तिथला तरुण असेल, या प्रत्येकाच्या स्वप्नांवर पाणी फेरण्याचे राक्षसी मनसुबे हे समोरून आखले जात आहेत। पण हे होत असताना ज्या शहरी भागातल्या मतदाराचा, ज्या मध्यमवर्गीय मतदाराची जी कुचंबणा होती, ती महागाईमुळे कुचंबणा होते, ती रोजगारामुळे कुचंबणा होते। मग अशी राम मंदिराचा उल्लेख अरविंद भाऊंनी केला, अभिमान आहे, राम मंदिर बांधा, चांगली गोष्ट आहे ना। पण 365 दिवस मी रामलल्लाच्या दर्शनाला जाणार नाही, मी एक दिवस दर्शनाला जाईल, बाकीच्या 364 दिवसांचं काय? या 364 दिवसात मला महागाईला सामोरं जावं लागतं, मला बेरोजगारीला सामोरं जावं लागतं, मला या अंधाधुंदीला सामोरं जावं लागतं, मला या सांप्रदायिक वातावरणाला सामोरं जायचं। या 364 दिवसांचा हिशोब आपल्याला घ्यायचा आहे। आणि त्यामुळे हडपसर विधानसभा ही प्रत्येकासाठी अत्यंत महत्वाची आहे आणि त्यामुळे तुमच्या प्रत्येकाची ताकद ही फार गरजेची आहे। त्यामुळे प्रामाणिकपणे शब्द देतो, आता केवळ मला नाही, आता केवळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्रजी पवार या पक्षाला नाही, तर आता महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी तुमच्या प्रत्येकाची गरज आहे। आणि या महाराष्ट्राच्या स्वाभिमानाच्या लढाईत जो कोणी खांद्याला खांदा लावून साथ देईल, त्या प्रत्येकाला मानाचं पान हे भविष्य काळात असेल, हा माझा तुम्हाला प्रत्येकाला शब्द। मग ती विधानसभेची निवडणूक असो, ती महानगरपालिकेची निवडणूक असो, हे प्रत्येकाला मानाचं पान असेल। पण जसा मगापासून उल्लेख झाला तसा आधी लगीन कोंढाण्याचे, त्या पुढे निवडणुका होणार याची जर खात्री हवी असेल तर त्यासाठी आता ही जोर लावून काम करणं हे गरजेचं आहे। आणि तुम्ही प्रत्येक जण त्या ताकदीनं काम कराल। या संदर्भातली जी कोऑर्डिनेशनची जी कमिटी असेल, अरविंद भाऊ, मी तुम्हा दोघांनाही प्रशांत दादांच्या अनुमतीने शब्द देतो की या पुढील काळात सुद्धा या विधानसभा क्षेत्रासाठी तुम्हाला ज्या ज्या गोष्टी हव्या असतील, मग ते कामांच्या संदर्भातले असेल, त्या अडचणींच्या संदर्भातले असेल, या संदर्भातली एक सुसूत्रता येण्याच्या दृष्टीने एक कोऑर्डिनेशन कमिटी तुम्ही तुमचे प्रतिनिधी द्या, प्रशांत दादा त्यांचे शहराचे प्रतिनिधी देतील। परंतु महाविकास आघाडीमध्ये कुठेही जराशी सुद्धा फट पडणार नाही याची मी तुम्हाला सगळ्यांना ग्वाही देतो। आणि सर, ते शेवटी एवढंच सांगतो की आपला काय कुठला कारखाना नाही, आपली कुठली शिक्षण संस्था नाही, आपली काय परदेशात कंपनी नाही, आणि असं सगळं काहीच नसताना आपल्या हातात माझ्यासारख्या एका मध्यमवर्गीय शेतकरी कुटुंबातल्या व्यक्तीला आदरणीय पवार साहेबांनी संधी दिली। मगाशी शिवरकर साहेब आपण म्हणालात की ही भूमिका मी घेतली, ही भूमिका घेत असताना फार महत्वाची गोष्ट आहे, मी कायम म्हणतो, ही भूमिका घेत असताना पल्लवीताई, मी माझ्या सगळ्या माता भगिनींचं मनापासून आभार मानतो। हे सगळ्यात तुमचं क्रेडिट आहे, फार महत्वाचं क्रेडिट आहे साहेब ही भूमिका घेताना। कारण जेव्हा हा निर्णय होता, मग अशी अरविंद भाऊ पण म्हटले कुठली बाजू निवडायची, हा जेव्हा तुमच्या समोर प्रश्न निर्माण होतो, तेव्हा एकच निर्णय घ्यायचा होता की माझ्या माता भगिनी आपल्या लेकराला कधीच सांगत नाही, बाळा तू चोरी कर, लांडी लबाडी कर, पण श्रीमंत माणूस हो, कधी सांगता लेकराला?
लेकराला प्रत्येक वेळी हेच सांगता की बाळा रोज पुरणपोळी नाही मिळाली तरी चालेल, एक वेळ चटणी भाकर खाऊन राहा, पण तत्वानी जग, सत्वानी जग आणि चांगला माणूस हो. आणि म्हणून ही भूमिका, ही तत्वांच्या बाजूने उभं राहण्याची भूमिका आहे, ही महाराष्ट्राच्या स्वाभिमानाच्या बाजूने उभी राहण्याची भूमिका आहे. आणि म्हणून ही भूमिका घेत असताना माझी आपणा सर्वांना विनंती आहे की हडपसरमध्ये शिवपुत्र संभाजी महानाट्याचं आयोजन केले साहेब. आपल्याही आम्ही वाट पाहतो अरविंद भाऊ आपण सर्वांनीच, आणि आपल्या सर्वांनाही विनंती की जरूर हा धगधगता इतिहास अनुभवण्यासाठी आहे. हे केवळ नाटक नाही, हे केवळ महानाट्य नाही, हा या मातीचा इतिहास आहे. या मातीमध्ये छत्रपती संभाजी महाराजांनी, म्हणजे आज छत्रपती संभाजी महाराजांची पुण्यतिथी, आणि ज्या माझ्या धाकल्या धन्यांनी या मातीमध्ये एक आदर्श प्रस्थापित करून दिला की 18 वर्ष सर्वसामान्य रयत लढली, भले भले सरदार, भले भले वतनदार आपली वतन सुरक्षित ठेवण्यासाठी दिल्लीपतीला शरण गेले होते. आणि असं असताना माझ्या छत्रपती संभाजी महाराजांनी जे बलिदान दिलं, त्या बलिदानामुळे गवताला भाले फुटले, प्रत्येक झोपडी किल्ला झाली, महाराष्ट्राचा स्वाभिमान राखला गेला. त्यामुळे हा इतिहास समजून घेण्यासाठी या की महाराष्ट्राचा स्वाभिमान दिल्लीच्या तख्तासमोर तेव्हाही झुकला नाही आणि या पुढेही झुकणार नाही. हा इतिहास समजून घेण्यासाठी आपण जरूर या तुमच्या प्रत्येकाची ताकद, तुमच्या प्रत्येकाची साथ येणाऱ्या काळात ही खरंच गरजेची. ती साथ तुम्ही द्याल, तुम्ही साथ द्या. भविष्य काळात हे कधीच अंतर देणार नाही, ही मी आपल्या प्रत्येकाला विनंती करतो. आणि ही महाराष्ट्राच्या अस्मितेची तुतारी आणि तुतारी वाजवणारा माणूस हा तुमच्या माध्यमातून प्रत्येक घरोघरी पोहोचू द्या. पुढचं जे काही मायक्रो प्लॅनिंग असेल, या मायक्रो प्लॅनिंगच्या संदर्भात तुम्हाला प्रत्येकाला ज्या काही निरोप आहेत ते निरोप येत जातील. पुन्हा एकदा आपण सर्वांचं मनापासून मी आभार व्यक्त करतो. प्रशांत दादा तुमचं विशेष कौतुक, कारण नियोजनाच्या बाबतीत तुमच्यासारखा मोहरा हा अत्यंत महत्वाचं, हे चोख नियोजन तुम्ही करणार. त्यामुळे हडपसर विधानसभा ही तुमच्या सगळ्यांच्या खांद्यावर सोपवतोय, कारण महाराजांची शिकवण आहे, ज्याचा बाले किल्ला मजबूत त्याचा गड मजबूत, आणि ज्याचा गड मजबूत त्यालाच मुलुकगिरीला बाहेर पडता येते. आणि त्यामुळे महाविकास आघाडीची इंडिया